नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक खेडेकर देवीदास, दादा पाटील राजळे, आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज आदिनाथ नगर. आज आपण या व्हिडिओमध्ये पहिलं चॅप्टर चालू करणार आहोत. पहिल्या चॅप्टरचं नाव आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. आपण मागील व्हिडिओमध्ये इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप म्हणजे भागीदारीचं जे काही इंट्रोडक्शन आहे ते मागील व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे. आज आपल्याला त्याचं पार्टनरशिपचं मीनिंग अँड डेफिनेशन बघायचे आहे. त्यानंतर फ्युचर्स ऑफ पार्टनरशिप हे बघायचं आहे आणि पार्टनरशिप डीड अभ्यासायची आहे. तर आपण सुरू करूया. फर्स्ट, मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप. Partnership is an organization where there is an association of two or more persons coming together to carry on a business with a view to share profit or losses of a firm. पहा, त्याच्या मिनिंगमध्ये काय सांगितलेलं आहे की पार्टनरशिप ही एक ऑर्गनायझेशन आहे जी की दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात आणि बिझनेस चालवतात आणि त्यामधून झालेला प्रॉफिट किंवा लॉस हा एकमेकांमध्ये शेअर करतात किंवा डिस्ट्रीब्यूट करतात. यालाच आपण पार्टनरशिप असं म्हणू शकतो. त्यानंतर डेफिनेशन. ॲज पर इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 सेक्शन 4. आपण मागील व्हिडिओमध्ये पण बघितलेलं होतं की जी काही भागीदारी संस्था किंवा ऑर्गनायझेशन असेल किंवा बिझनेस असेल तो चालवण्यासाठी गव्हर्मेंटने एक कायदा तयार केलेला आहे आणि त्या कायद्याचं नाव आहे भारतीय भागीदारी कायदा म्हणजेच इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. त्यामध्ये सेक्शन 4 मध्ये पार्टनरशिपची डेफिनेशन सांगितलेली आहे. डेफिनेशन आपण मागील व्हिडिओमध्ये पण बघितलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये पण बघणार आहोत. तर पार्टनरशिप इज द रिलेशन बिटवीन पर्सन हू हॅव ॲग्रीड टू शेअर द प्रॉफिट ऑफ अ बिझनेस. म्हणजे ज्यावेळेस बिझनेस चालवत असताना जो प्रॉफिट होईल तो प्रॉफिट जे भागीदार आहेत त्यांच्यामध्ये तो शेअर केला जातो. आणि पार्टनरशिप ही एक रिलेशनशिप आहे. पार्टनरशिप इज द रिलेशन बिटवीन पर्सन हू हॅव ॲग्रीड टू शेअर द प्रॉफिट्स ऑफ अ बिझनेस. त्यानंतर पार्टनरशिपचे काही फ्युचर्स पुढं सांगितलेले आहेत. त्यामधलं पहिलं फ्युचर्स आपण बघणार आहोत. फ्युचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म. फर्स्ट, ॲग्रीमेंट. आता पार्टनरशिप म्हटलं की दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आलेले असतात म्हणून त्यांच्यामध्ये काही करार झालेले पाहिजेत. जर करार झाले नाही तर काही अडचणी येऊ शकतात म्हणून कायद्यानुसार काही करार करावे लागतात. पार्टनरशिप इज द रिझल्ट ऑफ ॲन ॲग्रीमेंट. विदाऊट ॲग्रीमेंट पार्टनरशिप कॅनॉट बी फॉर्म्ड. म्हणजे जर ॲग्रीमेंट झाली नाही तर पार्टनरशिप ही चालू शकत नाही किंवा फॉर्म होऊ शकत नाही. द ॲग्रीमेंट मे बी इन अ रिटन ऑर ओरल फॉर्म. जे काही ॲग्रीमेंट केलं जातं ते एकतर रायटिंगमध्ये किंवा ओरली केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज नॉट कंपल्सरी बट इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र इट हॅज बीन मेड कंपल्सरी. भागीदारीमध्ये रजिस्ट्रेशन करत असताना हे कंपल्सरी नाही परंतु स्टेट ऑफ महाराष्ट्र इट हॅज बीन मेड कंपल्सरी. महाराष्ट्र स्टेटमध्ये जर भागीदारी व्यवसाय जर चालू असेल तर मात्र रजिस्ट्रेशन करणं हे कंपल्सरी आहे. त्यानंतर पुढचं आहे लॉफुल बिझनेस. म्हणजे कायदेशीर हा व्यवसाय चालत असतो. हे महत्त्वाचं फ्युचर्स आहे. पार्टनरशिप फर्म must undertake the business which is permitted by law
इनलिगली बिझनेस इज नॉट अलाउड बाय लॉ. हा जो बिझनेस चालवतो तो इनलिगल चालत नाही, तर तो लॉफुल बिझनेस असतो. कायद्याच्या तरतुदीमध्येच तो बिझनेस चालवला जातो. त्यानंतर पुढचं आहे मेंबरशिप. मेंबरशिपमध्ये मिनिमम 2 व्यक्ती या भागीदारीमध्ये असले पाहिजेत. म्हणून मिनिमम 2 पर्सन आर रिक्वायर्ड टू फॉर्म अ पार्टनरशिप फर्म अँड मॅक्झिमम 20 पर्सन आर अलाउड इन द फर्म. जास्तीत जास्त 20 पर्सन अलाउड केले जातात आणि मिनिमम 2 पर्सन अलाउड केले जातात. इन केस ऑफ बँकिंग बिझनेस मॅक्झिमम 10 पर्सन आर अलाउड बाय लॉ. आणि कायद्यामध्ये जर बँकिंग सेक्टरमधला जर बिझनेस असेल तर मॅक्झिमम 10 व्यक्तीच अलाउड केले जातात आणि मिनिमम कुठल्याही प्रकारचे 2च व्यक्ती असू शकतात. परंतु मॅक्झिमम 20 आणि बँकिंग सेक्टरमधील जर बिझनेस असेल तर 10 व्यक्ती किंवा मेंबर्स अलाउड केले जातात. त्यानंतर आहे शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस. इन पार्टनरशिप डीड प्रॉफिट शेअरिंग रेशो इज स्टेटेड. म्हणजे पार्टनरशिप डीडमध्ये जो काही शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस आहेत, म्हणजे प्रॉफिट किंवा लॉस झाला तर तो शेअर कसा करायचा, तर पार्टनरशिप डीडमध्ये तो रेशो नमूद केला गेला पाहिजे किंवा तो नमूद करावाच लागतो. प्रॉफिट शेअरिंग रेशो इज स्टेटेड म्हणजेच प्रॉफिट शेअरिंग रेशो जो आहे तो या पार्टनरशिप डीडमध्ये नमूद केला जातो. जर प्रॉफिट 1,00,000 रुपये झाला तर तो पार्टनर्समध्ये डिवाईड कसा करायचा, तर त्यांच्या कॅपिटल रेशोनुसार किंवा प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार तो त्यांना डिस्ट्रीब्यूट केला जातो. त्यानंतर लास्ट आहे डिझॉल्युशन. जर भागीदारी बिझनेस आहे किंवा पार्टनरशिप बिझनेस आहे तो जर डिझॉल्व करायचा असेल म्हणजेच विसर्जित करायचा असेल, नष्ट करायचा असेल किंवा समाप्त करायचा असेल तर तो कशा प्रकारे केला जातो तेही कायद्यामध्ये सांगितलेलं आहे की डिझॉल्युशन मीन्स टू क्लोज द बिझनेस ऑफ पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्म बंद करणे किंवा क्लोज करणे म्हणजेच डिझॉल्युशन. दिस डिझॉल्युशन इज व्हेरी सिम्पल. एनी पार्टनर कॅन टेक ॲक्टिव्ह पार्ट ऑफ डिझॉल्व द बिझनेस. म्हणजे प्रत्येक व्यक्ती सक्रिय असला पाहिजे डिझॉल्युशन करण्यासाठी किंवा बिझनेस बंद करण्यासाठी. प्रत्येक व्यक्तीचा मत घ्यावं लागतं आणि त्यानंतर सर्व व्यक्तींचं ज्यावेळेस एकरूप होईल त्याच वेळेस बिझनेस डिझॉल्व केला जातो. त्याऐवजी बिझनेस डिझॉल्व करू शकत नाही. इन केस ऑफ डेथ, रिटायरमेंट ऑर इन्सॉल्वन्सी ऑफ पार्टनर द पार्टनरशिप कॅन बी डिझॉल्व. यामध्ये कोणत्या सिच्युएशनला बिझनेस डिझॉल्व करू शकतो हेही यामध्ये सांगितलेलं आहे की इन केस ऑफ डेथ, एखाद्या पार्टनरची डेथ झाली तर बिझनेस डिझॉल्व केला जाऊ शकतो. इन केस ऑफ रिटायरमेंट, एखादा रिटायर झाला तर डिझॉल्व केला जातो. इन केस ऑफ इन्सॉल्वन्सी ऑफ पार्टनर, इन्सॉल्वन्सी म्हणजेच की जो बिझनेस आहे तो जर इन्सॉल्वन्सी झाला म्हणजेच दिवाळखोर झाला तर खऱ्या अर्थानं तुम्ही बिझनेस संपुष्टात आणू शकता किंवा क्लोज करू शकता. म्हणून इथं सांगितलेलं आहे की इन केस ऑफ डेथ, रिटायरमेंट ऑर इन्सॉल्वन्सी ऑफ पार्टनर द पार्टनरशिप कॅन बी डिझॉल्व. त्यानंतर तुम्ही तो बिझनेस विसर्जित करू शकता. अशा प्रकारे फ्युचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म याचे फ्युचर्स बघितलेले आहेत. पुढे आहे पार्टनरशिप डीड. आता पार्टनरशिप डीड म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. तर पार्टनरशिप म्हणजे भागीदारी आणि डीड म्हणजे एक लेखी स्वरूपाचा करारनामा असतो. आपल्याला शेजारी दिसत आहे पार्टनरशिप डीड. भारतीय गैरन्यायिक म्हणजेच एक 100 रुपयाचा स्टॅम्प आपल्याला दिसत आहे आणि त्या स्टॅम्पवरती डीड ऑफ पार्टनरशिप म्हणजे जे काही करार आहेत, करार केले जातात किंवा लेखी स्वरूपाचे जे करार असतात ते या 100 रुपयाच्या स्टॅम्पमध्ये नमूद केलेले असतात.
त्यामध्ये आपण कोणते कोणते पॉईंट्स आहेत ते बघणार आहोत. या 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती कसा करार केला जातो आणि त्यामध्ये काय काय कंटेंट्स असतात ते पुढील प्रमाणे दिसत आहेत. त्यामध्ये पहिला आहे नेम अँड ॲड्रेस ऑफ द फर्म अँड इट्स मेन बिझनेस, म्हणजे बिझनेस किंवा फर्मचं नाव आणि त्याचा पत्ता या स्टॅम्पवरती असला पाहिजे. त्यानंतर नेम अँड ॲड्रेस ऑफ ऑल पार्टनर्स अँड ड्युरेशन ऑफ द पार्टनरशिप, म्हणजे यामध्ये टोटली जेवढे पार्टनर आहेत, जेवढे भागीदार आहेत, त्या सर्व भागीदारांचं नाव आणि ॲड्रेस या पार्टनरशिप डीडमध्ये असलं पाहिजे. त्यानंतर कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन ऑफ ऑल द पार्टनर, प्रत्येक पार्टनरने किती कॅपिटल आणलेलं आहे, किती भांडवल या बिझनेसमध्ये गुंतवलेलं आहे ते यामध्ये नमूद केलेलं असलं पाहिजे. त्यानंतर त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो, म्हणजे रेशो इन विच प्रॉफिट अँड लॉसेस आर टू बी शेअर्ड, प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला तर तो कोणत्या रेशोने वाटायचा आहे किंवा डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, हा रेशो यामध्ये मेन्शन केलेला असला पाहिजे. त्यानंतर राईट्स, ड्युटीज अँड लायबिलिटीज ऑफ द पार्टनर्सचे काय अधिकार आहेत किंवा त्यांची ड्युटीज काय आहे आणि त्यांना दायित्व, लायबिलिटीज म्हणजे देणं किती आहे हे यामध्ये असलं पाहिजे. प्रोव्हिजन रिलेटेड टू ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ एक्सेट्रा ऑफ अ पार्टनर, त्यानंतर ॲडमिशनची काय प्रोव्हिजन केलेली आहे, रिटायरमेंटची काय प्रोव्हिजन केलेली आहे आणि डेथ झाल्यानंतरची काय प्रोव्हिजन आहे, ही या प्रोव्हिजन या स्टॅम्पवरती मेन्शन केलेली असली पाहिजे. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल, लोन, ड्रॉइंग्स एक्सेट्रा, इंटरेस्टचा रेट यामध्ये दिलेला असला पाहिजे. मग कॅपिटल घेतल्यानंतर त्याला इंटरेस्ट किती द्यायचं आहे त्याचा रेट यामध्ये असला पाहिजे. लोन घेतल्यानंतर त्यावरती इंटरेस्ट किती द्यायचं आहे त्याचा रेट असला पाहिजे. आणि ड्रॉइंग्स घेतल्यानंतर जे काही इंटरेस्ट दिला जातो तो रेट या ठिकाणी असला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आहे सॅलरी, कमिशन एक्सेट्रा इफ पेबल टू एनी पार्टनर, पार्टनर्सला सॅलरी किती द्यायची किंवा कमिशन किती पर्सेंटेजमध्ये द्यायचं आहे हेही या पार्टनरशिप डीडमध्ये नमूद केलेलं असलं पाहिजे. अशा प्रकारचा हा लेखी करारनामाच म्हणजेच भागीदारी लेखी करारनामा असं याला म्हटलं जातं, त्यालाच आपण पार्टनरशिप डीड असं म्हणतो. अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पार्टनरशिप म्हणजे काय, त्यानंतर त्याची डेफिनेशन, त्यानंतर फ्युचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म आणि पार्टनरशिप डीड असे पॉईंट्स एक्सप्लेन केलेले आहेत. जर काही शंका असेल तर तुम्ही आपल्या गुगल क्लासरूमवरती विचारू शकता